हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला लेक्चर जो आहे हा डाल्टन्स लॉ पार्शियल प्रेशर रिलेटेड आहे. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ पार्शियल प्रेशर अँड पार्शियल प्रेशर डिपेंड्स ऑन विच फॅक्टर that we have to learn in this lecture. Okay, so the first term, partial pressure. Suppose this one is the balloon which is filled with two gases, which is filled with two different types of gases. Then suppose this is the one type of gaseous molecules. These are the gaseous molecules, है ना. Say you can say hydrogen gases or N2 gases or CO2 gases, कुठलाही gaseous molecule चालेल. So one type of gaseous molecules इथे आहेत आपल्याकडे. Now condition क्या आहे? If a balloon contains a single type of gaseous molecule, at that time it will exert uniform pressure on the container of the balloon, on the wall of the balloon. So balloon it will exert a particular pressure, त्यामुळे तो एक्सपांड होईल एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत. बरोबर आहे. आता ह्यामध्ये जे काही आता बलून मध्ये प्रेशर आहे, दिस इज ओनली बिकॉज ऑफ वन टाइप ऑफ गॅस. एकाच टाइपचा गॅसेस मॉलिक्युल्स मुळे हा प्रेशर एक्झर्ट झालेला आहे. आता कंडिशन काय आहे? सपोज मी यामध्ये सेकंड टाइप ऑफ गॅसेस मॉलिक्युल जर ऍड केला तर त्यावेळेस काय येणार? इथे आपल्याकडे आता दोन टाइपचे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. ह्या दोन टाइपच्या गॅसेस मॉलिक्युल मध्ये एक ब्राउन कलरचे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत, तुम्ही कुठला एक्झाम्पल किती कन्सिडर करा, आणि दुसरे जे आहेत ब्ल्यू कलरचे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. नाउ दीज टू डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस मॉलिक्युल विल एक्झर्ट द प्रेशर ऑन द वॉल ऑफ द बलून, है ना. त्यामुळे बलून मध्ये एक प्रेशर एक्झर्ट होतो आणि बलून एक्स्ट्रा एक्सपांड झालेला आहे, है ना. आता कंडिशन काय आहे? इथे बलून वरती टोटल प्रेशर किती आहे मी सांगू शकतो, आपण तो काउंट करू शकता. पण कंडिशन काय आहे? ह्यामध्ये जे दोन वेगवेगळे गॅसेस मॉलिक्युल्स आहेत, एक ब्राउन कलरचे गॅसेस मॉलिक्युल आणि एक ब्ल्यू कलरचे गॅसेस मॉलिक्युल. तर ब्ल्यू कलरचे गॅसेस मॉलिक्युल एक्झॅक्टली किती प्रेशर एक्झर्ट करतात आउट ऑफ टोटल, दॅट प्रेशर इज टर्म्ड एज पार्शियल प्रेशर ऑफ दॅट ब्ल्यू मॉलिक्युल. इट मे बी एनी टाइप ऑफ मॉलिक्युल, काही असू द्या, प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण कंडिशन काय असणार आहे? तर हा ब्ल्यू कलरचे जे मॉलिक्युल्स आहे हे टोटल प्रेशर पैकी समवॉट प्रेशर एक्झर्ट करतील. तो समवॉट प्रेशर त्यालाच आपण म्हणणार आहे पार्शियल प्रेशर ऑफ दीज ब्ल्यू कलर मॉलिक्युल्स. मग आता रिमेनिंग जो प्रेशर आहे, टोटल प्रेशर पैकी थोडासा ब्ल्यू कलरचा मॉलिक्युल प्रेशर एक्झर्ट करत असेल, रिमेनिंग थोडा पार्ट जो असणार आहे तो ब्राउन कलरचे गॅसेस मॉलिक्युल प्रेशर एक्झर्ट करणार. सो दॅट मीन्स प्रेशर ऑफ ओनली ब्ल्यू कलर मॉलिक्युल्स इज टर्म्ड एज पार्शियल प्रेशर ऑफ ब्ल्यू मॉलिक्युल्स. प्रेशर एक्झर्टेड molecules, that term is known as partial pressure of brown color molecules. Now the condition क्या है? Total pressure it should be equals to partial pressure of blue molecules and partial pressures of brown molecules. ह्यांचा ऍडिशन म्हणजे तो होतो टोटल प्रेशर. आता आपण थोडासा कम्पेअर करू किंवा तो कशावर डिपेंड आहे तो फॅक्टर स्टडी करू. ओके, सो इथे here we are having 1 2 3 4 5 टोटल ब्ल्यू कलरचे 5 मॉलिक्युल्स मी यामध्ये ऍड केला. सपोज ते 5 मोल्स कन्सिडर करा. सेम ब्राउन कलरचे देखील 5 मोल्स मी इथे ऍड केला. सो टोटल नंबर ऑफ मोल्स ब्ल्यू कलरचे ब्राउन कलरचे सेम आहेत, है ना. सो दिस बलून कंटेन्स टू टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स. त्यापैकी हे जे ब्राउन कलर मॉलिक्युल्स आहेत ह्यांची टोटल आपल्याकडे सपोज इथे 5 मोल्स आहेत. सो एक्झॅक्टली सेम ब्ल्यू कलर मॉलिक्युल्स देखील 5 मोल्स आहेत, है ना. सो दोघांचे मोल्स सध्याला मी सेम घेतलाय ह्या बलून मध्ये. सो इक्विमोलार गॅसेस मॉलिक्युल्स मी ऍड केला. आता कंडिशन काय बघा, ह्यामध्ये दोघांचे मोल्स सेम आहेत. सो ज्यावेळेस मोल्स सेम असतात त्यावेळेस कंडिशन लक्षात ठेवा, त्या दोन्ही कंपोनंटचा मोल फ्रॅक्शन देखील सेम असतो, है ना. सो मोल फ्रॅक्शन सपोज इथे मी ब्ल्यू कलरचे जे मॉलिक्युल्स आहेत ह्यांना मी ए टाइप मॉलिक्युल घेतो, ब्राउन कलरचे जे मॉलिक्युल्स आहेत त्यांना बी टाइप मॉलिक्युल घेतो. तर ह्यामध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ A it should be equals to moles of A किती आहेत 5.
है ना, या बलून मध्ये, या कंप्लीट बलून मध्ये मोल्स ऑफ ए इज इक्वल्स टू 5 अँड द टोटल नंबर ऑफ मोल्स शुड बी इक्वल्स टू 5 + 5 10. सो आउट ऑफ 10 ए चे मोल्स 5 आहेत. सो दॅट्स व्हाय द मोल फ्रॅक्शन इट बिकम्स इक्वल्स टू 0.5. मोल फ्रॅक्शन ऑफ ए इट शुड बी इक्वल्स टू 0.5. सेम फॅक्टर, मोल फ्रॅक्शन ऑफ बी is equals to moles of B by total moles, it should be equals to 0.5, and addition of all the fractions it should be equals to 1. Compulsory addition of all the fractions it should be equals to 1 fixed part. ह्यामध्ये काही चेंजेस होणार नाही. ओके, सो मोल फ्रॅक्शन टर्म समजला. आता कंडिशन काय आहे, ज्याचे मोल्स जास्त त्याचा मोल फ्रॅक्शन जास्त. इथपर्यंत क्लिअर आहे ना. सेकंड टर्म, ज्याचे मोल्स जास्त त्याचा मोल फ्रॅक्शन जास्त, त्याचा पार्शल प्रेशर देखील जास्त. मीनिंग काय आला, सो पार्शल प्रेशर इट डिपेंड्स ऑन मोल्स ऑफ दॅट कंपोनंट. दॅट मीन्स मोल फ्रॅक्शन ऑफ अ कंपोनंट. सो सपोज इफ पी ए इज द पार्शल प्रेशर ऑफ ए, इफ पी ए इज द पार्शल प्रेशर ऑफ ए, सपोज म्हणला मी ते, if PA is the partial pressure of A and PB is the partial pressure of B. मोल फ्रॅक्शन माहिती नाहीये असं तुम्ही म्हणू शकत नाही, कारण का 11चा मोल कन्सेप्टचा टॉपिक झालेला आहे. त्यामध्ये मोल फ्रॅक्शन यायलाच पाहिजे. येत नसेल तर एकदा बघा, एकदा खूप सोपा कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस समजत नाही इंडिव्हिज्युअली विचारा, मी एक्सप्लेन करत जाईन, प्रॉब्लेम येणार नाही तिथे काहीच. पण यायला पाहिजे. विदाउट नविंग मोल फ्रॅक्शन, डाल्टन्स लॉ, 12चे बरेचसे टॉपिक जमणार नाहीत आपल्याला. त्यामुळे मोल फ्रॅक्शन इज अ बेसिक कॉन्सन्ट्रेशन टर्म, यायलाच पाहिजे. ओके, नाउ these are the two partial pressures of A and B individual components. So according to this Dalton's law, partial pressure of A is directly proportional to mole fraction of A. So higher is the moles of A. If higher is the moles of A, higher will be the mole fraction of A. पण कंडिशन काय, दोघांचे मोल्स सेम आहे म्हणून मोल फ्रॅक्शन 0.5 येतो. ऑलवेज लक्षात ठेवा, ज्यावेळेस दोन कंपोनंटचे मोल फ्रॅक्शन सेम असतो त्यावेळेस दोघांचा मोल फ्रॅक्शन 0.5 येणार कंपल्सरी. सो दोघांचा मोल फ्रॅक्शन सेम आहे तर पार्शल प्रेशर देखील सेम असेल. का, पार्शल प्रेशर ऑफ एनी कंपोनंट इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स मोल फ्रॅक्शन अकॉर्डिंग टू दिस डाल्टन्स लॉ. ओके, सो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये अबाउट 78% बाय व्हॉल्यूम नायट्रोजन गॅस आहे. सो म्हणजे आपला सराउंडिंगला जो काही पार्शल प्रेशर एक्झर्टेड आहे किंवा टोटल प्रेशर एक्झर्टेड आहे त्या टोटल प्रेशर पैकी नायट्रोजनचा मोल फ्रॅक्शन खूप जास्त असल्यामुळे अबाउट 78% आहे. म्हणजे तुम्ही नियर अबाउट 0.78 फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शन ओनली नायट्रोजन म्हणू शकता. म्हणजे विचार करा पार्शल प्रेशर ऑफ नायट्रोजन आपल्या सराउंडिंगला किती आहे. त्यामुळे आपला ऍटमॉस्फिअर हा इनर्ट आहे, कुठेही ऑटोमॅटिकली स्पार्क होत नाही, कुठेही ऑटोमॅटिकली फ्लेम ऑटोमॅटिकली जनरेट होत नाही. का, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ दिस इनर्ट गॅस नायट्रोजन गॅस. ओके, so partial pressure of A depends on mole fraction of A or directly proportional to mole fraction of A. Same, partial pressure of B again directly proportional to mole fraction of B. Okay, so condition क्या है, partial pressure of A and partial pressure of B हे दोन फॅक्टरचा स्टडी केला ना. आता हा प्रपोर्शनलिझम काढायचे. कंडिशन काय असणार आहे, A चे मोल्स आणि B चे मोल्स जे काय आहे ह्या दोघांचे मोल्सचा टोटल प्रेशर, दोन्हींचा मिळून टोटल प्रेशर जो आहे PT इट रिमेन्स कॉन्स्टंट, इट रिमेन्स कॉन्स्टंट. सो त्यामुळे हा जो आहे कॉन्स्टंट फॅक्टर आपण इथे इंट्रोड्यूस करणार आहोत. सो पार्शल प्रेशर ऑफ A इज इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ A इंटू टोटल प्रेशर. सो म्हणजे मला A चा पार्शल प्रेशर काढायचं असेल तर A चे मोल्स काढावं लागेल, B चे मोल्स कॅल्क्युलेट करावं लागेल अँड टोटल प्रेशर मी तर डायरेक्टली इन्स्ट्रुमेंटने मेजर करू शकतो आणि गॅसेस आपण फिलअप करणार आहे तो देखील आयडेंटिफाय करता येतो. सो त्या बेसिस इंडिव्हिज्युअल कंपोनंट्सचे मोल फ्रॅक्शन किती आहे अँड पार्शल प्रेशर किती आहे आयडेंटिफाय करणं इझी आहे. डाल्टन्स लॉनी एक्सपेरिमेंट स्टडी केलेला आहे. सो सेम फॅक्टर, partial pressure of B it should be equals to mole fraction of B into total pressure.
है ना, एंड एडिशन ऑफ दीज टू पार्शियल प्रेशर्स, एडिशन ऑफ दीज टू पार्शियल प्रेशर्स, इट शुड बी इक्वल्स टू टोटल प्रेशर. सर कंडीशन क्या है, एडिशन ऑफ पी ए, पार्शियल प्रेशर ऑफ ए प्लस पार्शियल प्रेशर ऑफ बी, इट शुड बी इक्वल्स टू टोटल प्रेशर. आता ह्या पूर्ण एक्सपेरिमेंट मध्ये मी जे काही टर्म्स लिहिले आहे त्याला शॉर्ट मध्ये एक शॉर्ट कन्सेप्ट मध्ये कन्वर्ट करून ठेवले ते, त्याला जमला तर लिहून ठेवा, लागेल पुढे तुम्हालाच. ओके, सो टर्म्स काय काय बघा, मोल्स ऑफ ए, मोल्स ऑफ बी, है ना, इथे मी मोल्स ऑफ ए, मोल्स ऑफ बी मेन्शन केला. ब्राउन कलर मोल्स ऑफ ए, ब्ल्यू कलरचे मोल्स ऑफ बी, मॉलिक्यूल बी कन्सिडर केला. दोघांचे मोल्स सेम घेतला. सो मोल्स ऑफ ए अँड मोल्स ऑफ बी बोथ आर सेम. त्यामुळे कंडिशन काय आहे, दोघांचे मोल सेम तर ऑटोमॅटिकली मोल फ्रॅक्शन देखील सेमच येईल. मोल फ्रॅक्शन देखील सेम येईल. किती येणार आहे, तर तो मोल फ्रॅक्शन येणार आहे 0.5 0.5, है ना. दोघांचे मोल फ्रॅक्शन ऑटोमॅटिकली 0.5 अँड 0.5 येतील, है ना. ह्याचे मोल फ्रॅक्शन 0.5 अँड ह्याचे मोल फ्रॅक्शन बी चे 0.5. क्लिअर का, मोल सेम आहे. किती असो मग तो, मे बी 10-10 मोल्स, 50-50 मोल्स, x मोल्स, काही संबंध नाहीये. सेम मोल्स तर मोल फ्रॅक्शन 0.5 सेम. देन हेन्स बोथ द गॅसेस विल एक्झर्ट सेम पार्शियल प्रेशर. दोघांचा पार्शियल प्रेशर सेम असणार आहे. So total pressure is equals to partial pressure of A plus partial pressure of B, or you can write total pressure equals to 2 times partial pressure of A or 2 times partial pressure of B. So this one is the simple experiment of Dalton's law. Okay, इथे मी सेम मोल्स घेतला. सपोज मी थोडासा चेंज करतो. काय चेंज करतो मी, ते थोडेसे मोल्स चेंज करूया, है ना. मी ते सगळे मोल्स चेंज करून घेतो आणि मग कंपेअर करूया मागचा एक्सपेरिमेंट आणि आताचा एक्सपेरिमेंट. ओके, अगेन मी इनिशियली एक टाइपची गॅसेस मॉलिक्यूल घेतोय मध्ये, है ना. सो एक टाइपचे गॅसेस मॉलिक्यूल, टोटल ब्ल्यू कलरचे गॅसेस मोल्स 5 घेतला मी. ते मॉलिक्यूल्सला स्मॉल कन्सिडर करतोय आपण. एक्झॅक्टली आपण मॉलिक्यूल्स बघू शकत नाहीये, पण तुम्हाला कन्सेप्ट आयडिया क्लिअर होण्यासाठी तो कन्सिडर करतोय आपण. ओके, सो नाउ आता हियर वी आर हॅविंग ब्राउन कलर मॉलिक्यूल्स. सो ब्ल्यू मॉलिक्यूल्स, ब्राउन मॉलिक्यूल्स, दोन्ही मॉलिक्यूल्स एक्झिस्टेड आहे. आता आपण काय करूया, ह्या दोघांचे मोल्स चेक करूया. ज्याचे मोल्स जास्त त्याचा पार्शियल प्रेशर जास्त, और ज्याचे मोल्स जास्त त्याचा मोल फ्रॅक्शन जास्त अँड पार्शियल प्रेशर ऑटोमॅटिकली जास्त असणार. ठीक आहे, चेक करूया आपण इथे. किती ब्ल्यू कलरचे मोल्स जे आहे 1 2 3 4 5, है ना. सो ह्याचे मोल्स आहेत 5 मोल्स. ब्राउन कलरचे मॉलिक्यूल्स 1 2 3 4 5 6 7 8. सो टोटल हियर वी आर हॅविंग 5 मोल्स ऑफ बी मॉलिक्यूल्स. कसे घ्या, सॉरी 8 मोल्स ऑफ बी मॉलिक्यूल्स. आता कंडिशन काय आहे, दोघांचे मोल्स आपल्याला इथे भेटलेले आहेत. बी चे मोल्स जास्त आहेत त्याचा मोल फ्रॅक्शन पण जास्त असणार, है ना. ह्याचे 8 मोल्स, ह्याचे 5 मोल्स. सो तुम्ही मोल फ्रॅक्शन क्रॉस चेक करा. ज्याचे मोल्स ज्याचे मोल फ्रॅक्शन जास्त असणार आहे. सो ह्याचा मोल फ्रॅक्शन, ह्याचे मोल फ्रॅक्शन 8/13, 5 + 8 13 ना. सो 8/13 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ ब्राउन मॉलिक्यूल, 5/13 इज द मोल फ्रॅक्शन ऑफ ब्ल्यू मॉलिक्यूल्स. सो ऑटोमॅटिकली ब्राउन मोल्स जास्त आहेत, मॉलिक्यूल जास्त आहे म्हणून मोल्स जास्त, म्हणून मोल फ्रॅक्शन जास्त, म्हणून पार्शियल प्रेशर जास्त. ओके, बघा आपण चेक करूया काय काय दिलेले आहेत कंटेंट, है ना. मी आता जे पॉइंट केलाय तेच पॉइंट्स इथे इन शॉर्ट पुन्हा लिहिलेले आहेत. क्रॉस चेक करा. इथे मोल्स ऑफ ए, मोल्स ऑफ बी. सो इथे मोल्स ऑफ ए ब्राउन कलरचे टोटल 8 मोल्स होते, ब्ल्यू कलरचे 5 मोल्स होते. देन मोल्स ऑफ ए इज ग्रेटर दॅन मोल्स ऑफ बी. मोल्स ऑफ ए गॅसेस मॉलिक्यूल इज ग्रेटर दॅन मोल्स ऑफ बी गॅसेस मॉलिक्यूल. सो त्यामुळे काय येणार आहे, ऑटोमॅटिकली मोल्स जास्त, मोल फ्रॅक्शन देखील जास्त येईल, है ना. सो मोल फ्रॅक्शन ऑफ ए गॅसेस मॉलिक्यूल शुड बी ग्रेटर दॅन मोल फ्रॅक्शन ऑफ बी गॅसेस मॉलिक्यूल. हेन्स partial pressure of A is greater than partial pressure of B. Partial pressure of A is greater than partial pressure of B.
So again total pressure equals to partial pressure of A plus partial pressure of B. So this is the simple concept of Dalton's law. ठीक आहे, एकदा कन्सेप्ट रीड करा, याचे न्यूमेरिकल्स MCQs ऍप्लिकेशन मध्ये अपलोडेड आहेत, एकदा चेक करा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, त्या बेसिस न्यूमेरिकल MCQ सॉल्व करा. काही डाउट्स असेल तर ॲट एनी टाइम मेसेज करा, विल गेट रिप्लाय. ओके, चल टेक केअर. नेक्स्ट लॉ नेक्स्ट लेक्चर में आपण कव्हर अप करूया.